शिवाजी महाराजांचा जर काळ आपण बघितला तर त्या काळात तर काहीच अवेलेबल नव्हतं. मग त्या काळातले लोक एवढे शूरवीर कसे होते, ते कसं घडवायचे आईवडील त्यांना? त्याला कशा पद्धतीनं आपण दिशा दिली गेली पाहिजे आणि किमान हे एवढं सगळं करण्यासाठी पालकांना काय करावं लागेल, किमान 1 तास तरी मुलांसोबत रोज वेळ घालवला पाहिजे आणि तो वेळ इन्व्हेस्टमेंट असेल, ती मुलांसाठीची गुंतवणूक असेल. सो सर, काय सांगाल जसं की पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये काय आता सध्या चॅलेंजेस आहेत किंवा त्यांचं रिलेशन कसं असलं पाहिजे? पण सगळ्यात मोठं चॅलेंज काय असेल तर आई वडिलांचं आणि मुलांचे नातेसंबंधच कुठेतरी दूर होत चालले. मग सर यामध्ये पालकांची भूमिका नेमकी काय पाहिजे? मुलगा अगदी 8वी 9वी 10वीला गेला तरी त्याला रस्ता क्रॉस करायचं माहित नसतं, कारण की आई वडिलांनी त्याला एवढं म्हणजे स्पून फिडिंग केलेलं असतं की रस्ता क्रॉस करताना पण हाताला धरून घेऊन जाणार, त्याला शिकवणार नाही की अशा पद्धतीनं रस्ता क्रॉस करायचा असतोय. अगदी 9वी 10वीची मुलं सुद्धा सिटीमध्ये आम्ही बघतोय ज्यांना सायकल चालवायला तर येते, पण ती सायकल त्यांच्या सोसायटीच्या बाहेर ते घेऊन जाऊ शकत नाही. बरं सर, मग आता ह्या पॅरेंटिंग साठी जे आपण म्हणतो त्याच्यासाठी योग्य वय काय, म्हणजे कुठलं असं एज आहे ज्याच्यामध्ये मुलांना त्याच्याबद्दलचे संस्कार दिले पाहिजे? पालक जर घरामध्ये कामावरून आले आणि आल्यानंतर मोबाईल घेऊन बसत असतील तर त्याच्याही मानसिकतेमध्ये बॅक ऑफ द माइंड कुठेतरी ती फाईल सेव्ह होते, काय कामावरून आल्या मोबाईल घेऊन बसायचं असतं, तर तेही स्कूल मधून आलं की मोबाईल घेऊनच बसतं. नमस्कार, द सारिका शो मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ऐकूया नवीन काही या थीम प्रमाणे. आज आपल्यासोबत आहेत हर्षल नलावडे सर, ज्यांना दिशा कॅम्पचा ऑलमोस्ट 8 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. हिप्नोथेरपिस्ट आणि मोटिवेशनल स्पीकिंगमध्ये त्यांनी मागच्या 8 वर्षांपासून करिअर गाजवलेलं आहे आणि एवढं प्रभावी व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे. आणि बेसिकली सर आपल्यासोबत भरपूर सगळ्यात छान छान गोष्टी डिस्कस करणार आहे, कारण की आपण जे आता बघतोय म्हणजे हे जे जनरेशन आहे 21वी पिढी, तर यामध्ये पालक आणि मुलं यांचं काय नातं असलं पाहिजे का? कारण बऱ्याच वेळा 13 ते 19 वयोगटामध्ये खूप वेळा विद्यार्थ्यांना त्यांचं कलागुण किंवा त्यांच्यामधले जे गुण आहेत ते आयडेंटिफाय करणं शक्य होत नाही आणि त्यामुळे ते करिअरच्या एका वेगळ्याच दिशेला भरकटून जातात. त्यामुळं असं होऊ नये. जसं एक पालक म्हणून जर आपल्याला वाटते की आपल्या मुलांनी करिअरमध्ये एक चांगला इंजिनियर, डॉक्टर किंवा त्याला मनपसंतीच्या फील्डमध्ये त्यांनी पुढे जावं, तर त्यासाठी सर आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे हा पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सारिका भुतारे. द सारिका शो या पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. ऐकूया नवीन काही या थीम प्रमाणे. आज आपल्यासोबत आहेत मिस्टर हर्षल नलावडे सर. सो सर तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. सो सरांना मागच्या 8 वर्षांपासून हिप्नोथेरपी आणि मोटिवेशनल स्पीकिंग यामध्ये खूप चांगला अनुभव आहे आणि बेसिकली जर तुम्ही पण पालक आहात आणि विद्यार्थी आहात तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. सो सर, काय सांगाल जसं की पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये काय आता सध्या चॅलेंजेस आहेत किंवा त्यांचं रिलेशन कसं असलं पाहिजे? सगळ्यात प्रथम पॅरेंटिंग हा महत्वाचा विषय आहे आणि जो विषय कुठेतरी आज दुर्लक्षित आहे, कारण की आई आणि वडील हे दोन्ही पॅरेंट आणि आजकाल न्यूक्लिअर फॅमिली आपण म्हणतो, विभक्त कुटुंब पद्धती, ज्यामध्ये आई वडील दोघंच आहेत आणि दोघंही काम करतात. या दोघांच्या कामाच्या बिझी शेड्यूलमुळे मुलांकडे त्यांचं दुर्लक्ष होतंय कुठेतरी आणि त्यामुळे हे सगळ्यात मोठं चॅलेंज. तुम्ही चॅलेंज विचारलं तर सगळ्यात मोठं चॅलेंज काय असेल तर आई वडिलांचं आणि मुलांचे नातेसंबंधच कुठेतरी दूर होत चालले. त्या नात्यांमध्येच तणाव निर्माण होत चाललाय आणि ती एक आदरयुक्त, रिस्पेक्टयुक्त जी काही भीती आई वडिलांबद्दल मुलांची होती, ती भीती कमी झाल्यामुळे या मुलांमध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट लगेच त्यांच्यावरती परिणाम करू लागलेले आहेत आणि हे प्रॉब्लेम आज खूप मोठे. यातूनच मग सगळे प्रॉब्लेम, मग मुलं व्यसनी बनतायत, मग ते मोबाईल ऍडिक्शन आहे, सोशल मीडिया ऍडिक्शन आहे किंवा बऱ्याच गोष्टी आज अशा आहेत की ज्या मुलांना कुठेतरी कोणीतरी आधी आई वडिलांचा जो धाक होता तो धाक आता मुलांच्यावरती कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अगदी करेक्ट. पण सर यामध्ये आपण जे म्हणतो आता जसं मी ऑब्झर्व करते तर ओव्हर पॅरेंटिंगचा पण इम्पॅक्ट हा आहे का? एक्झॅक्टली, ओव्हर पॅरेंटिंगचा पण इम्पॅक्ट आहे. जसं मी बऱ्याचदा आता पाहतोय की सिटी सारख्या ठिकाणी आपण आता राहतोय किंवा गावासारख्या ठिकाणी सुद्धा मुलगा अगदी 8वी 9वी 10वीला गेला तरी त्याला रस्ता क्रॉस करायचं माहित नसतं, कारण की आई वडिलांनी त्याला एवढं म्हणजे स्पून फिडिंग केलेलं असतं की रस्ता क्रॉस करताना हाताला धरून घेऊन जाणार, त्याला शिकवणार नाही की अशा पद्धतीने रस्ता क्रॉस करायचा असतोय. अगदी 9वी 10वीची मुलं सुद्धा सिटीमध्ये आम्ही बघतोय ज्यांना सायकल चालवायला तर येते, पण ती सायकल त्यांच्या सोसायटीच्या बाहेर ते घेऊन जाऊ शकत नाही. इतकं म्हणजे काय, तुम्ही 8वी 9वीची मुलं थोडंसं पाठीमागे जाऊन बघू. आपण ज्यावेळी लहान होतो, आपण ज्यावेळी बाल्यावस्थेमध्ये होतो मॅडम, त्यावेळी आपण पाहिलं की आपण कुठे जर खेडेगावातून तुमचा जन्म झाला असेल तर आपण कुठे असेल गावाच्या एखाद्या नदीवरती कुठेतरी बस स्टँडच्या ठिकाणी कोणाच्या तरी शेतामध्ये कोणाच्या तरी विहिरीवरती जाऊन आपल्याला आपल्या घरचे शोधत यायचे.
पण आज ह्या मुलं घरच सोडत नाहीयेत आणि आई वडील मुलं कुठेतरी हरवतील, कुठेतरी जातील म्हणून काय करतात की त्यांना मोबाईल आणून देतात. बरोबर, एका आणि- जागेवर बसावं. हा, एका जागेवरती ते शांत बसावं यासाठी. पण ते शस्त्र आहे, ते शस्त्राचा वापर ते स्वतःलाच हरवण्यासाठी करतात. ऍक्च्युली सोशल मीडिया किंवा सोशल मीडिया म्हणण्यापेक्षा टेक्नॉलॉजी आपल्या हातात आली आहे. 350-450 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांना घडवत असताना मासाहेब जिजाऊंनी काय केलं, त्यांच्या हातामध्ये खरीखुरी शस्त्र दिली. आणि तसंच मी म्हणतोय, हे डिजिटल मीडिया किंवा जे मोबाईल हातामध्ये येतोय, डिव्हायसेस आपण गॅजेट्स त्यांच्या हातामध्ये येतोय, हे सुद्धा शस्त्र आहे. पण कधी त्याचा चांगला वापर केला तर, नाहीतर ते बॅटल ग्राउंड सारख्या किंवा पबजी सारख्या गेम्स खेळायला जर मुलांनी त्याचा वापर केला तर डेफिनेटली ही पिढी बिघडणारच आहे. ही पिढी त्यांची मानसिक संतुलन बिघडणारच आहे. मग सर, यामध्ये पालकांची भूमिका नेमकी काय पाहिजे? एक्झॅक्टली. खरं तर कसं असतं मॅम, आज खरी गरज काय असेल पालकांसाठी, तर ती गरज आहे ह्या मुलांना योग्य दिशा देणं. पालकांना आज मुलांसाठी वेळ नाहीये. त्यांना वाटतं की मी माझ्या मुलांसाठी शाळेला फी भरतोय ना, माझा विषय संपला. मोठी शाळा, मोठी फी. मोठी शाळा, मोठी फी. त्याचबरोबर मुलांना माझ्या शेजारचा, माझ्या मित्राचा एखादा मुलगा जर तो कराटेच्या क्लासला जात असेल, माझ्या मुलाला कराटे आवडत नसेल, माझ्या मुलाला क्रिकेट आवडत असेल, तर ते त्या शेजारच्याचा मुलगा जातोय म्हणून, मित्राचा मुलगा जातोय म्हणून त्याला कराटेचा मुद्दा म्हणून क्लास जॉईन करा. म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये काही टॅलेंट आहे, याच्यापेक्षा त्या मुलांच्या नकारात्मक गोष्टींवरती, म्हणजे ज्या गोष्टींमध्ये त्याला कधी रुची वाटणार नाही, ज्या गोष्टीची त्याला कधी आवड वाटणार नाही, त्याच्या मनाचा विचार न करता पालक अशा पद्धतीने भूमिका घेतात. पण पालकांची भूमिका काय पाहिजे, त्या मुलामध्ये नक्की काय इन्व्हॉल्व टॅलेंट आहे, त्यानं काय केलं पाहिजे, तो कशामध्ये अव्वल आहे, त्याला कशा पद्धतीनं पण दिशा दिली गेली पाहिजे. आणि किमान हे एवढं सगळं करण्यासाठी पालकांना काय करावं लागेल, किमान 1 तास तरी मुलांसोबत रोज वेळ घालवला पाहिजे. आणि तो वेळ इन्व्हेस्टमेंट असेल, ती मुलांसाठीची गुंतवणूक असेल. काही वर्षानंतर 40-45 वर्षाची लोक झाली, आता त्या लोकांना प्रश्न विचारताना कसे विचारतात, तुझा इन्कम किती, तुला पगार किती, तुझी संपत्ती किती नाही विचारत कोण. त्या 40-45 वर्षाच्या पुढच्या पुरुषाला किंवा करत्या एखाद्या स्त्रीला काय विचारलं जातं, तुझी मुलं काय करतायत, ती कितवीला आहेत, कितव्या इयत्तेत आहेत, ते काय कमवत आहेत का, त्यांचं कॉलेज पूर्ण झालं का, त्यांचं शिक्षण काय. संपत्ती महत्वाची आहे का संतती महत्वाची आहे, हे मात्र पालकांनी आता ठरवणं गरजेचं आहे. संपत्ती तुम्ही मिळवालच, पण बिघडलेली संतती, कितीही संपत्ती ओतली तरी ती व्यवस्थित तुम्ही करू शकणार नाही, कारण की योग्य वयातच योग्य इम्पॅक्ट पाडणं गरजेचं आहे. बरं सर, मग आता ह्या पॅरेंटिंग साठी जे आपण म्हणतो, त्याच्यासाठी योग्य वय काय, म्हणजे कुठलं असं एज आहे ज्याच्यामध्ये मुलांना त्याच्याबद्दलचे संस्कार दिले पाहिजे? तसं पाहायला गेलं तर पहिला असते बाल्यावस्था, परत असते किशोरावस्था, परत असते प्रौढावस्था. या 3 अवस्थांमध्ये माणसाचं जीवन आहे. आणि ह्या 3 अवस्थांपैकी मी म्हणेन बाल्यावस्थेपासूनच पहिल्या 1 ते 13 वर्षापर्यंत, 12 वर्षापर्यंत ही मुलं काय करतात, पालकांचं ऑब्झर्वेशन करतात. पालक जर घरामध्ये कामावरून आले आणि आल्यानंतर मोबाईल घेऊन बसत असतील, तर त्याच्याही मानसिकतेमध्ये बॅक ऑफ द माइंड कुठेतरी ती फाईल सेव्ह होते, काय, कामावरून आल्या मोबाईल घेऊन बसायचं असतं. तर तेही स्कूलमधून आलं की मोबाईल घेऊनच बसतं. त्याचबरोबर विद्यार्थी, जे पालक जसं घरात बोलतात, कोणाला किती रिस्पेक्ट देतात, ती रिस्पेक्ट करण्याची पद्धत सुद्धा कोणाकडे ऑब्झर्वेशन मधूनच येते. आपण म्हणतो अरे यांचा मुलगा खूप रिस्पेक्ट करतो, पण ते सुद्धा किती रिस्पेक्ट करतात घरातल्यांचा असेल किंवा समाजात किती पोलाइट ते वागतात, त्या पद्धतीने त्यांचे संस्कार ठरत असतात. आणि खरं तर संस्कारांचं मोल जे आहे ते पालकांकडूनच पुढे येत असतं. आणि योग्य वय तुम्ही म्हणालात तसं खरं योग्य, म्हणजे 1 वर्षापासूनच पॅरेंटिंगचं महत्व कळालं पाहिजे. पण तसं मुलांचं घडणं किंवा बिघडणं कुठल्या वयामध्ये ठरतं, तर ते वयोगट आहे 13 ते 19 वर्ष. 13 ते 19 वयोगटामध्ये आपण टीनेज म्हणतो. आणि या टीनेज मध्येच या मुलांच्या मानसिकतेवरती सकारात्मक दृष्टिकोन पेरला गेला पाहिजे. इथे एक स्टोरी मला आठवतीये, म्हणजे मी शिवव्याख्याता आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांनी खरं तर पेटून उठून या दिशासारख्या मोहिमेची आम्ही सुरुवात करतोय, किंवा अजून बऱ्याच गोष्टी, जे काही प्लॅन्स आहेत आमचे, या 2 व्यक्तिमत्वांचा अभ्यास करूनच आम्ही आज या जर्नीला सुरुवात केली. खरं तर 9 वर्षाचे होते शंभूराजे. 9 वर्षाचे शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला चालेत का, तहामध्ये आपण किल्ले दिले होते मिर्झाराजे जयसिंगांना, आणि ते किल्ले तहामध्ये दिले गेल्यामुळे 9 वर्षाच्या शंभूराजांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज गेले आग्र्याला. का, कारण की औरंगजेबाचा वाढदिवस होता, जन्मदिवस होता, आणि त्या वाढदिवसाचं इन्व्हिटेशन शिवाजी महाराजांना आलं होतं, कारण की ते तहामध्ये किल्ले दिले होते, म्हणजे शिवाजी महाराज त्यांच्या अंडर होते असा त्याचा अर्थ त्यांनी केला होता.
आणि त्यामुळे महाराज जाताना शंभूराजांना घेऊन गेले 9 वर्षाच्या मुलाला आपल्या. आता इथं मला सांगायचं, मगाशी जे मी सांगितलं की जे पालक मुलांना 8वी 9वीला 10वीला गेले तरी रस्ता क्रॉस करण्याचं साधं नॉलेज त्याला देऊ शकत नाही, तिथंच 9 वर्षाच्या मुलाला एवढा लांब आग्र्याचा प्रवास, त्यावेळी काही वाहनं नव्हती, कार नव्हती, प्लेन नव्हतं, जहाज नव्हती, तर जायचं होतं कशानं? घोड्यावरून. आणि घोड्यावरून जात असताना छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजांना म्हणतात, शंभूराजे शंभूराजे, आजपर्यंत तुम्ही जगण्यातलं यश पाहिलं, आजपर्यंत जगण्यातला आनंद पाहिला, पण बाळ शंभूराजे ऐका, तुम्ही आता जगण्यातला संघर्ष काय असतो हे देखील बारकाईने पहा. या उदाहरणात मला एवढंच सांगायचं आहे की छत्रपती शिवरायांनी 9 वर्षाच्या मुलाला संघर्ष दाखवला आणि आजचे पालक, मला काही मिळत नाही, माझ्यामध्ये मला लहानपणापासून काही मला मिळालं नाहीये आणि त्यामुळे माझ्यामध्ये त्यावेळी कमतरता होती, आता मी चांगलं कमवतोय तर माझ्या मुलाच्या वाट्याला संघर्ष यायला नको म्हणून त्याला संघर्ष द्यायला कमी पडतात. आणि त्यामुळं त्या मुलाची संघर्ष करण्याची कपॅसिटी किती आहे? जन्माला येताना प्रत्येक जण सेम आहे. संघर्ष करण्याची कपॅसिटी आपण म्हणू, क्षमता आपण म्हणू, ती प्रत्येकाच्या मध्ये अफाट आहे. पण ती अफाट कपॅसिटी, अफाट क्षमता संघर्ष करण्याची ही पालक लोक कुठेतरी अडवतात असं आजकाल पाहायला मिळते. आणि म्हणून वयाच्या 32व्या वर्षी प्राण गेला, अंगाचे तुकडे तुकडे झाले, तरी संभाजी महाराज झुकले नाहीत, नमले नाहीत. का? माझ्या बापानं हे स्वराज्य निर्माण केलंय, कोणापुढे नमवायला नाही, कोणापुढे झुकवायला नाही, कोणाच्या चरणावर ठेवायला नाही, तर हे रयतेसाठी म्हणलेलं स्वराज्य आहे. याचे मालक रयत आहे, रयत आहे याचे मालक, स्वराज्याचे मालक रयतच राहील. अगदी करेक्ट. खूप छान बोललात सर तुम्ही. कारण की हेच तर इम्पॉर्टंट आहे ना, म्हणजे आपण आपल्या मुलांना कम्फर्ट झोन मधून जर बाहेरच काढत नसेल तर आपली मुलं डेव्हलप कशी होतील? सो सर, मग काय स्टेप्स आहेत की फॉर एक्झाम्पल आता समजा एखाद्या पालकांनी ठरवलं, जसं की आपण मगाशी बोललो, तर ठरवलं त्यांनी की नाही माझ्या मुलाला क्रिकेटमध्ये पुढे न्यायचंय किंवा एखाद्या पर्टिक्युलर क्षेत्रात, काय सायन्स ऑब्झर्व केले पाहिजे किंवा काय स्टेप उचलला पाहिजे त्या पालकांनी? खरं तर याच्या पाठीमागे सुद्धा एक सायन्स आहे, सायंटिफिक रिसर्च याच्या पाठीमागे झालेले आहे. आपल्या प्रत्येकामध्ये 8 इंटेलिजन्स आहेत, 8 गुण कौशल्य आपण म्हणू त्याला, आणि ती कौशल्य प्रत्येकाला जन्माला येताना आलेली आहेत, ज्यामध्ये उपजत कौशल्य म्हणू शकतो आपण आणि जन्मजात कौशल्य, असे 2 प्रकार येतात. उपजत कौशल्य काय? एखादा लहानपणापासून एखाद्या गोष्टीची आवड त्याला निर्माण झाली, गायनाची आवड निर्माण झाली किंवा वाचनाची आवड निर्माण झाली आणि त्यातून त्यानं गाणी लिहिली, त्यातून त्यांनी काहीतरी त्या क्षेत्रात वेगळं काम केलं, तर ते उपजत कौशल्य झालं. पण एखादा जन्मजातच लहानपणापासूनच, आपण म्हणतो ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तशा पद्धतीने एखाद्या लहानपणापासूनच एखाद्या गोष्टीची विशेष त्याला आवड असते. एखाद्याला प्राण्यांची आवड असते, एखाद्याला भाषेची आवड असते, एखाद्याला कुठलीही भाषा पटकन लक्षात येते, त्याला जास्त शिकवावं लागत नाही. एखाद्याला गणितामध्ये एखादा बघा प्रचंड हुशार असतो, त्याला लॉजिकल म्हणतो. एखाद्या भाषेमध्ये असतो त्याला लिंग्विस्टिक म्हणतो. एखादा इंट्रापर्सनल असतो जो समाजाशी खूप चांगलं समाजाच्या भावना समजून घेऊ शकतो आणि एखादा स्वतःला खूप छान समजून घेऊ शकतो, इंट्रापर्सनल आणि इंटरपर्सनल असं म्हणतो. असे वेगवेगळे 8 प्रकारचे इंटेलिजन्स आहेत, ज्या इंटेलिजन्सच्या माध्यमातून या मुलांची इनबॉर्न टॅलेंट्स काय आहेत आणि त्यातला एखादा टॅलेंट असा असू शकतो. आता 8 टॅलेंट प्रत्येकामध्ये आहेत का? प्रत्येकामध्ये, पण त्यातला एखाद्या टॅलेंटमध्ये एखादा स्पेशल असू शकतो. जसं की एखाद्याचे ग्रॉस मोटर, फाईन मोटर आम्ही म्हणतो, बॉडीली कायनेस्थेटिक नावाचं इंटेलिजन्स आहे. तर आता हे बॉडीली कायनेस्थेटिक नावाचं इंटेलिजन्स जे आहे त्यामध्ये त्यांचं हात आणि पायाच्या रिलेटेड मुवमेंट जे असतात त्या चांगल्या असतात. हे कुठं होतं? त्या रिपोर्टमध्ये येतं, डर्मेटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट. ही टेस्ट काय, हा रिपोर्ट काय, याच्याबद्दल आपण बोलूच, पण हे पद्धत आहे, ही प्रोसेस आहे. आजही बऱ्याचशा शाळांमध्ये आम्ही असं पाहिलेलं आहे की त्या शाळांमध्ये मुलाचं ऍडमिशन घेतानाच ही टेस्ट केली जाते आणि त्याचा कल कुठल्या बाजूला आहे तो कल बघून त्याला त्या रिलेटेड शिक्षण दिलं जातं. आज गणित महत्वाचं आहे का? महत्वाचं आहे. भाषा महत्वाची आहे का? महत्वाची आहे. बाकीचं हिस्ट्री महत्वाची आहे का? जिओग्राफी महत्वाचं, सगळं महत्वाचं आहे. पण मला ह्यात फक्त गणितामध्येच मी अव्वल आहे, तर मी गणिताच्या दिशेने माझं करिअर का घडवू नये? मी बाकीच्या गोष्टी जास्त शिकण्यापेक्षा बाकीच्या पासिंग पुरतं मी शिकेन, अभ्यास करेन. पण मी जर गणितामध्ये चांगला असतो तर मी चांगला सायंटिस्ट होऊ शकतो, चांगला इंजिनियर होऊ शकतो, चांगले रिसर्च अजून त्यामध्ये काही करू शकतो. आणि आज त्याची गरज आहे. म्हणजे वाईट याचं वाटतं मॅडम की आपल्या देशामध्ये एवढा 140 करोड आबादीचा आपला देश आहे, पण ऑलिम्पिकमध्ये जर पदकं आपण बघितली तर कुठेतरी एखादं दुसरं गोल्ड मेडल आपल्याला मिळतं. तेच चीन सारख्या देशामध्ये बघा, इस्रायल सारख्या देशामध्ये बघा, जपान सारखा देश जिथं विस्फोटक हल्ले झाले
त्या हल्ले झालेल्या देशामध्ये आज टेक्नॉलॉजीमध्ये नंबर 1 कोण आहे? जपान आहे. तिथली मुलं एकत्रित आले की पबजी खेळत बसत नाही, ह्याला मार त्याला मार, विनर विनर चिकन डिनर, मध्ये खूप सगळ्या गोष्टी बॅन पण ठेवलेल्या आहेत. की त्यांचा होल्ड आहे त्या गोष्टींवरती किंवा ही सोशल मीडिया किंवा ही न्यूज चॅनल तिथे दाखवायचं की नाही, बरोबर, कारण त्यांना असं वाटतं की त्यांचं यंग जनरेशन बरबाद होईल. आणि आपल्याकडे सेम जे अवॉइड केलं पाहिजे त्याला प्राधान्य दिलं जाते. ज्या गोष्टी दाखवल्या नाही पाहिजे त्याची धडधडीत आपल्या लोक, आपली सेलिब्रिटी लोक त्याचे ऍड करतात. म्हणजे आदर्श काय घ्यायचा, आदर्श काय घ्यायचा, आमच्या मुलांनी आदर्श काय घ्यायचा. सो सर मला हे सांगा की आता तर खूप सगळ्या अवेलेबल आहे, ऍक्सेस आहे सगळ्या गोष्टींचा, पण पूर्वी काय जसं शिवाजी महाराजांचा जर काळ आपण बघितला तर त्या काळात तर काहीच अवेलेबल नव्हतं. मग त्या काळातले लोक एवढे शूरवीर कसे होते, ते कसं घडवायचे आई वडील त्यांना? खरं तर मासाहेब जिजाऊ जी परिस्थिती त्यांच्या समोर होती ती परिस्थिती काय होती? एकीकडे इंग्रज आहे, एकीकडे मुघल आहे, एकीकडे निजाम आहे, एकीकडे पोर्तुगीज येऊ पाहत आहेत. आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये आपलेच आपल्याशी गद्दारी करतात. एकतर त्या सगळ्या आपलेच आपल्याबरोबर भांडतायत, त्यामुळे काय झालं, त्याचा फायदा बाहेरच्यांनी घेतलाय आणि ते आपल्यावरती राज्य करतायत. आणि आपण काय करतोय, ही माती आपली आहे पण आपण काय करतोय, कोणाची तरी चाकरी करतोय. आणि हे जिजाऊंना सहन झालं नाही. आणि ते सहन न झाल्यामुळं जिजाऊंनी ठरवलं की माझ्या पोटाला असा पुत्र जन्माला येईल की जो स्वराज्य निर्माण करेल, तो या रयतेचा राजा होईल. आणि मग ती तळमळ त्या जिजाऊंनी आपल्या मुलाला फक्त जन्मल्यानंतर संस्कार दिले नाहीत तर गर्भसंस्कार दिले. आज आम्ही जिजाऊंचे बाळकडू म्हणतो त्याला. जिजाऊंनी बाळकडू गर्भामध्ये असतानाच ठरवले, माझ्या पोटामध्ये जे काही बाळ जन्माला येणार आहे त्या बाळाचा पर्पज, त्या बाळाचं ध्येय हे आधीपासून ठरवलेलं होतं. तसं आजच्या आई वडिलांनी सुद्धा आपल्या पोटी जे काही बाळ जन्माला आलंय त्या जन्माला आलेल्या बाळाला घडवणं तुमच्या हातात आहे. एक मातीचा गोळा असतो, त्याच्यापासून कुंभार त्याचा आकार देऊन मस्त भांड बनवतो. ते भांड बनवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, पण तुम्ही ते बनवत नाहीये का? कारण की तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला वेळच देता येईना झाल्या. शहाजी राजेंनी सुद्धा प्रतिपचंद्र लेखे वर्दी विष्णू वंदिता शाहस्व शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. ही राजमुद्रा कोणी दिली आहे? शिवाजी महाराजांना. ही राजमुद्रा बापांनी दिली आहे, वडिलांनी दिली आहे. छत्रपती शिवराय छत्रपती घडले याचं कारण आहे त्यांच्या आई आणि वडिलांचे संस्कार. आणि आजच्या पालकांनी, ते पण 350-450 वर्षापूर्वी कुठलीही टेक्नॉलॉजी नसताना, आज तर एवढी सारी टेक्नॉलॉजी आहे. आज तर मी म्हणेन घरोघरी शोभा जन्माला यायला पाहिजे, पण घडते काहीतरी विचित्रच. आणि त्यासाठी म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी अंतरंगातून जर मुलांना द्यायच्या असतील तर एकदा तुम्ही दिशा कॅम्पच्या आपल्या चळवळीशी तुमची मुलं कनेक्ट करा. ही फक्त कॅम्प नाहीये, हे काही इन्कम जनरेटिंग बिझनेस नाहीये, हे आहे तुमच्या मुलांना घडवण्यासाठी नाही तर अखंड देशाचं भवितव्य घडवण्यासाठीची एक मोहीम, एक चळवळ. आम्ही नावच त्याला असं दिले की दिशा सुरुवात परिवर्तनाची. सो सर आता हे जे आपण सगळं करतोय तर खूप चांगलीच गोष्ट आहे, पण मी काय ऑब्झर्व केलंय की काही काही मुलं असे आहेत की ते जवळपास हाताबाहेर गेलेली सिच्युएशन आहे. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी बघितले की मुलं पालकांना मारतात आहेत किंवा आरडाओरडा चालू आहे, चिडचिड चालू आहे. मग ह्या बाबतीत दिशा कॅम्प काय हेल्प करेल? एक्झॅक्टली, खूप चांगला प्रश्न आहे. कारण की 13 ते 19 हा वयोगट आहे. ह्या वयोगट आपण का निवडला? कारण की या वयोगटामध्ये इथं हार्मोनिकल इम्बॅलन्स झालेला असतो. त्यामुळे त्यांच्या बॉडीवरती ते जे बोलतात त्याच्यावरती त्यांचं नियंत्रण कसलंही नसतं. आणि या वयामध्ये मग त्यांना कोणीतरी पाठीवरती हात ठेवून लढ, कड, जिंक असं म्हणण्याची गरज असते. पण इथं काय होतं, त्यांच्या खांद्यावरती हात टाकून ऍज अ मित्र त्यांना ट्रीट पालकांनी केलं पाहिजे. पण इथं काय होतं, पालकांना वाटतं की हा हायपर झालाय, हा असाच वागतो, हा तसाच वागतो. त्याच्या खांद्यावरती हात ठेवून मित्र बनण्यापेक्षा त्याच्यावरती पालकत्व करायला जातात, त्याच्यावरती ओरडायला जातात आणि मग दोन्हीकडून टाकल्यानंतर ते तुटणारच आहे. आणि मग यासाठी दिशा कॅम्प मध्ये आपण हे बघा, विद्यार्थ्यांना विद्यार्थी कसं व्हायचं हे सगळीकडे सांगितलं जातंय. शाळेत सांगितलं जातंय, ट्युशन मध्ये सांगितलं जातंय, एखाद्या अदर ऍक्टिव्हिटीच्या क्लासेस मध्ये सांगितलं जातंय आणि खूप सारे लोक सांगतात. पण पालकांना पालक म्हणून तुम्ही कसं वागलं पाहिजे या मुलांबरोबर हे कोणी आजपर्यंत सांगितलं. त्यामुळे दिशा कॅम्पला ज्यावेळी पालक मुलांना सोडायला येतात आणि तिसऱ्या दिवशी न्यायला येतात, सोडायला येतात, त्यावेळी 2 तास त्यांना समजून घेतलं जातं. 2 तास तुम्ही सांगा तुमच्या विद्यार्थ्यांबद्दल काय प्रश्न आहेत, मांडा तुमचे प्रश्न, त्याबद्दल आम्ही डिस्कशन करतो 2 तास. आणि तिसऱ्या दिवशी मात्र पालक ज्यावेळी विद्यार्थ्यांना न्यायला येतात ती ब्रेक थ्रू मुवमेंट असते. कारण की आजपर्यंत पालकांनी मुलांमध्ये जे काही द्वेष, वाद, कलह निर्माण झालेले असतात त्या कलहामध्ये आम्ही 3 दिवसांमध्ये त्या मुलांच्या मानसिकतेवरती, तुझे आई वडील जर नसतेस तर, तू लहानपणी जर जन्माला आला असता आणि आई वडिलांनी तुझी जबाबदारीच घेतली नसती तर काय झालं असतं, असं थोडस ना त्यांना खरी रियालिटीची जाणीव करून देतो. ते आई वडील तुझ्या अंगावरती आज असणारे कपडे आहेत, ते कपडे कुठून आले? ते आई वडिलांनीच दिलेत ना, की तू आणले.
आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आई वडील तुझ्यासाठी करतायत तर तू आई वडिलांशी कसा वागतो? मग आजपर्यंत तू आई वडिलांबरोबर ज्या काही चुका केल्यात, ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आजपर्यंत, त्या तू लिही त्यांना एक पत्र लिहिलेलं होतं आपण. आणि त्या पत्राच्या माध्यमातून 34व्या दिवशी ज्यावेळी पालक आणि मुलांची जी काही भेट होते, आमच्या दिशा कॅम्पचं युट्यूब चॅनल आहे एम्पॉवर इंडिया नावाने, त्या चॅनलवरती तुम्ही दिशा कॅम्पचे व्हिडिओ जर तुम्ही पाहाल तर अगदी व्हिडिओ पाहिलं तरी तुमच्या डोळ्यातून टच करून पाणी येईल. कारण की असे काही विद्यार्थी आहेत की गेले 10-10 वर्ष पालकांबरोबर, आई बरोबर, बाबांबरोबर बोलत नव्हते. का? की बाबा त्या द्वेषांमुळे, त्या कलहांमुळे. पण ती मुलं कडकडून आईला मिठी मारतायत आणि रडत सांगतायत की आई माझं चुकलं, मी आजपासून कधीच आत्महत्येचा विचार पण नाही करणार. मला वाटतं आई वडिलांच्या आयुष्यात सगळ्यात मोठी गोष्ट याच्यापेक्षा काय असू शकते? आणि आज हा इमोशनल बॉन्ड हा दूर होत चाललाय, हा तुटत चाललाय, तो आपण जवळ आणणं गरजेचं आहे. कारण की आजकाल वृद्धाश्रमाचं प्रमाण जे काही वाढतंय, याची बीज वृद्धाश्रमांमध्ये आईवडिलांना पाठवायची बीज कुठं रोवली जातं, तर ते 13 ते 19 वयोगटामध्ये त्यांच्या मनावरती आईवडिलांबद्दल झालेले निगेटिव्ह विचार आहेत. आणि ह्या विचारांना आपण पॉझिटिव्ह त्या कॅम्पमध्ये करतो. फक्त करिअर रिलेटेड शिकवलं जात नाही, फक्त त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट, गोल सेटिंग, ह्या गोष्टी तर डेफिनेटली आम्ही देतोच, पण आम्ही त्यांना तुमचं चांगलं मूल आहे, त्या मुलाला आणि आई वडिलांना परत त्यांचं चांगलं जे मूल, देवानं खूप छान मूल त्यांना दिलं होतं जन्माला आलं होतं तेव्हा, ते मूल कालांतरानं 13 ते 19 वयोगटामध्ये असं काय झालं की जे दूर होत चाललं, ते मूल आम्ही परत मिळवून देण्याचं काम या कॅम्पच्या माध्यमातून करतो. खूप चांगलं काम करताय सर. येस. कारण हीच गोष्ट असते की आणि बऱ्याच वेळा कसं होतं ना, लोक एक्सप्रेस नाही होत, बोलत नाहीत, सांगत नाहीत, पण दिशा कॅम्पच्या माध्यमातून ती डेफिनेटली मुलंही बोलतात आणि पालकही Yes, बोलतात. हे सगळे त्यांच्यामधले बोलतात. गैरसमज मिटवायची एक चांगली प्रोसेस आपण तिथे म्हणजे डेव्हलप थोडक्यात केली काय आहे. की विद्यार्थ्याला फक्त घडवणंच नसून पालकांनाही पालक म्हणून कसं त्याच्यासोबत वागायचं, बरोबर. हे सगळं काही सांगितलं. म्हणजे ओव्हरऑल आपण जे म्हणतो ना, एक फॅमिली, हॅपी फॅमिलीचं जे रहस्य आहे ते सरांकडून Exactly. आपल्याला शिकायला मिळालं. सर तुम्ही काय सांगाल आता, हे जर अशा सिच्युएशन मध्ये आहे आपला भारत देश, हा. तर ह्यामध्ये एक पालक म्हणून जर आज आपल्याला बघतायत लोक, हा. तर तुम्ही काय खरं सल्ला द्याल की कसं असलं पाहिजे रुटीन, किंवा काय गोष्टी मुलाला दिल्या पाहिजेत? एक्झॅक्टली. खरं तर ह्या मुलांमधले मी 8 इंटेलिजन्स जसे सांगितले, त्या इंटेलिजन्स पैकी तुमच्या मुलामध्ये कुठलं इंटेलिजन्स आहे याचं तुम्ही ऑब्झर्वेशन लहानपणापासून करताय तर तुमच्या लक्षात येईल. हे 8 टाइप्स ऑफ इंटेलिजन्स काय आहे हे तुम्ही नक्की सर्च करा. आज युट्यूब सारखं माध्यम आहे, आज ChatGPT तुम्ही एखादा प्रॉम्प्ट टाकला की पाहिजे तेवढी माहिती त्याच्यावरून येते. सो तुम्ही सर्च करा, तुम्ही तुमच्या मुलामध्ये काय क्वालिटीज आहेत. त्यानंतर आमच्यासारख्या तज्ञांची, आमच्यासारख्या होऊ शकत नाही, खूप सारे तज्ञ आहेत, माझ्यापेक्षा हजारो पटीने मोठी लोक तुम्हाला मिळतील, आज एका क्लिकवरती मिळतील. त्यांचा सल्ला घ्या, त्यांच्या सल्ल्याने तुमच्या मुलामध्ये काय इंटेलिजन्स आहे त्या इंटेलिजन्सच्या दृष्टीनं त्याची जडणघडण करा. आणि हे बघा, इंटेलिजन्स देऊ आपण या मुलांना, आपण खूप काही गोष्टी शिकवू, सगळं काही करू, पण या मुलांना संस्कार मात्र आई वडिलांनीच दिले पाहिजे. संस्कार मात्र रक्ताच्या नात्यांनीच दिले गेले पाहिजे. संस्कार हे कुठून उसने घेता येऊ शकत नाही, तो एक टच असतो, तो एक फील असतो संस्कारांना, आणि तो फील आपण या मुलांना देणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही मुलांना वेळ द्या, हेच शाळेच्या पाठीमागचं एक भूमिका घेतली पाहिजे पालकांनी. ग्रेट ग्रेट सर. सो आता जसं आता संस्कारांची गोष्ट झाली, तर मला हे विचारायचे सर तुम्हाला की खरे आणि चांगले संस्कार कोण देऊ शकतं? कारण की आता आपण मगाशी बोललो न्यूक्लिअर फॅमिली, म्हणजे फक्तच आई वडील आहेत, पालक बळच कधीतरी येतात जातात, म्हणजे नाही का, पालकांचे पालक. सो अशा सिच्युएशन मध्ये काय केलं पाहिजे नेमकं, म्हणजे एक चांगलं संस्कार जर द्यायचे खरं तर तर काय केलं पाहिजे? ही मुलं काय पाहतात, काय वाचतात, काय ऐकतात, कोणाच्या सानिध्यामध्ये आहेत, ह्या 4 गोष्टी ह्या मुलांचं जडणघडण ठरवत असते. आणि ह्या 4 गोष्टी ह्या मुलांना कुठून येत आहेत, हे सोर्स मी जसं सांगितलं, बघणं, पाहणं, ऐकणं आणि वाचणं, कोणाचं सानिध्य, ह्या 4 गोष्टी कुठून येत आहेत त्यांच्या, हे एकदा तुम्ही पहा. ते तुम्ही त्यांचं चांगल्या गोष्टी बदलवा. तुम्ही जर त्या चुका करत असाल तर मुलंही ती चूक करणार आहे. ते काही लोकांचं नाहीये, ते तुमचंच आहे, तुम्हालाच ऑब्झर्व करणार आहे. तुम्ही जसं वागाल तसंच ते तुमच्यासोबत, पालकांसोबत तसंच बिहेव करणार आहे. आज तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत जर घरामध्ये, तुमच्या आईवडिलांना जर तुम्ही आजी आजोबा असतील त्यांच्यासोबत तुम्ही जसं वागताय तसंच तुमची मुलं उद्या तुमच्यासोबत का वागणार नाहीत बरं? हेच संस्कार आहेत. संस्कार म्हणजे एखादं पुस्तक घ्यायचं आणि मुलांना बसून हे रे वाच रे, हे ऐक रे, ही स्टोरी आहे, ही गोष्ट आहे, याचा अर्थ आहे, याचा बोध हा होतोय, म्हणजे संस्कार नव्हे. संस्कार म्हणजे आई वडिलांची त्या मुलांबरोबर होणारी वागणूक आणि वातावरण, घरातलं वातावरण. घरातलं वातावरण आज तुम्ही पाहू शकता, कितीतरी लोकांच्या घरामध्ये आध्यात्मिक वातावरण असतं,
ही मुलं बाहेर कितीही कशीही आली तरी त्यांच्या डोक्यामध्ये कितीही त्यांना बिघडवायचा कोणी प्रयत्न केला ही मुलं सहजासहजी बिघडत नाहीत, कारण की लहानपणापासून विचारांचा एक पगडा त्यांच्यावरती तो प्रॉपरपणे बसलेला असतो. याच्या विरोधात बघा, ज्यांच्या घरातच सारखे वाद चालू आहेत, ज्यांच्या घरामध्येच निगेटिव्ह गोष्टी बोलल्या जात आहेत, ती मुलं निगेटिव्ह गोष्टींना सहज अट्रॅक्ट होतात. अगदी करेक्ट. सो जसं सर मी ऑब्झर्व केले, आता बऱ्याच वेळा कसं होतं की पॅरेंट डेफिनेटली म्हणजे जसं की आई वडिलांचे जे आई वडील आहेत तर त्यांना खूप छान वाटतं की बाबा हो. माझं नातवंड आहे, पण त्यांना ना त्या बऱ्याच गोष्टी जमत नाही. जसं की फॉर एक्झाम्पल, आता समजा माझं एक्झाम्पल देईल मी. माझं 5 इयर्सची मुलगी, ठीक आहे. हा. सो माझे सासू सासऱ्यांना इंग्लिश येत नाही, ठीक आहे. सो मग त्यामध्ये त्यांची भूमिका काय पाहिजे? जसं की फॉर एक्झाम्पल आता हा कॉमन प्रश्न आहे, ठीक आहे. सो त्यांना बऱ्याच गोष्टी जमत नाहीत. मग ते असं होतं ना की नाही हे आम्हाला जमत नाही, मग आम्ही अभ्यास घेत नाही. मग त्या मुलाला तो स्कोप मिळून जातो की चल आजीला तर काहीच माहित नाही किंवा आजीचं कम्युनिकेशन तेवढं बेस्ट नाही ऍज पर स्टँडर्ड. आता फॉर बरोबर. एक्झाम्पल सर आपण एखाद्या गाव खेड्यातून आलोय, डेफिनेटली आपली ती भाषा राहणार हो आणि हो. इथं आपण वर्क करतोय म्हणून आपली भाषा बस, तो ठीकठाक टोन आहे. मध्ये थोडा सुधार आलाय. पण मग ही एक्सपेक्टेशन आहे की बाबा आई वडिलांनी तेच बोलावं. मग यामध्ये नेमकं काय म्हणजे काय करेक्ट आहे आणि काय खरं तर चुकीचं आहे? करेक्ट आणि चुकीचं म्हणण्यापेक्षा संस्कारांना भाषा नसते. ओके. संस्कार हे संस्कार असतात, त्यांना भाषा नसते, ते ऑब्झर्वेशन मधून येत असतं. आई वडिलांना भले 4 गोष्टी इंग्लिशच्या पुस्तकातल्या येणार नाहीत, पण त्यांनी आयुष्याचं पुस्तक कोरून पिलेलं आहे आणि त्यांच्या आयुष्याच्या पुस्तकामधून मात्र खूप साऱ्या गोष्टी त्यांनी शिकवलेल्या आहेत. त्या आजी आजोबांनी 2 गोष्टी शिकू, म्हणजे एखादी गोष्ट, आजीची गोष्ट, आजोबांची गोष्ट आपण म्हणतो, आजोबा एखादी गोष्ट नातवाला सांगतात, आजी एखादी गोष्ट नातवाला सांगतात. मला वाटतं आजकाल सांगतात का नाही हा पण प्रश्न आहे, कारण की आम्हाला तर आमच्या आजी आजोबांनी खूप छान घडवलंय, म्हणजे अशा पद्धतीने गोष्टी सांगितल्या आहेत. आमच्यामध्ये नेतृत्व गुणाच्या ज्या काही गोष्टी असतील त्या आजी आजोबांकडूनच, त्यांच्या वाणीतून, त्यांच्या त्या आध्यात्मिक गोष्टींमधूनच आलेत. महाभारतातील रामायणातल्या गोष्टी म्हणजे आपल्या जनरेशन पर्यंत तरी असेल, महाभारत किंवा रामायणातल्या गोष्टी आपल्याला कुठून कळायला असतील, तर त्या टेलिव्हिजन पेक्षा, त्या बाकीच्या गोष्टींपेक्षा आपल्याला आजी आजोबांकडून जास्त कळाल. त्यामुळं संस्कारांना मॅडम मला असं वाटतं की भाषा नाहीये, ते जे सांगतायत, ज्या भाषेत सांगतायत ते योग्य आहे, फक्त त्यांनी ते सांगणं थांबवलं नाही पाहिजे. अगदी करेक्ट. खूप येस. छान. चालेल. सो सर आता आपण आता ज्या पिढी किंवा ज्या जनरेशनचा विचार करतोय, जिथे जसं मी ऑब्झर्व करते की बऱ्याच मुलांचं असं होतं की त्यांना नंतर कळतं. जसं की तुम्ही म्हटलात की हा जो इंटेलिजन्स आहे, जे फॅक्टर तुम्ही सांगितले, तर 13 ते 19 या एज पर्यंत तुम्ही ते आयडेंटिफाय करू शकता. नाही, पण हे सर जर कोणाचेही आयडेंटिफाय आपण करू शकतो कुठल्याही एज मध्ये. बरं. फक्त 13 ते 19 हा वयोगट आहे, इथं त्यांना आपण मोल्ड करू शकतो, अच्छा अच्छा अच्छा. तिथं त्यांना ती दिशा देऊ शकतो. अरे 13 ते 19 वयोगट असं आहे की इथं आपण करिअरचा मेन टप्पा आहे, करिअरचं मेन वय आहे. ते पूर्वी आपलं एक गाणं होतं 16 वरीचं धोक्याचं नाही, ते मोक्याचं आहे. करिअरसाठी. करिअरसाठीचं मोक्याचं आहे. आणि तिथं करिअर तुम्हाला कळालं ना एकदा की ह्या, तुम्ही बघा, मी खूप साऱ्या लोकांच्या बायोग्राफीज रीड केल्या, म्हणजे जी मोठी लोक आहेत, जी यशस्वी लोक आहेत, अशा लोकांची आपण बायोग्राफी वाचतो, त्यांच्या जीवनचरित्र वाचतो. त्या जीवनचरित्रामध्ये हे लक्षात आलं, त्यांच्या मनावरती जे काही परिणाम त्यांनी चांगला करून घेतलाय ना, तो परिणाम त्यांच्या मनावरती याच वयोगटात झालाय. आणि तिथं बिजली गेलेली ही बीज आहे, तिथं रुजली गेलेली जी काही बीज आहेत, ही बीजच पुढे जाऊन अंकुर झालेत आणि अखंड भारतानं, अखंड जगानं त्याला मोठं वृक्ष होताना पाहिले. येस. आणि पालकांची भूमिकेबद्दल आपण बोलत होतो, तर एडिसनची स्टोरी इथं फार मार्मिक ठरेल. एडिसन ज्यावेळी लहान होते, ते अगदी 1ली-2रीला असतील, आणि एकदम लहान असताना एडिसनला त्यांच्या शाळेतून एक पत्र आलं त्यांच्या आईला, तुम्ही भेटायला इमिजिएटली शाळेमध्ये या. आता प्रिन्सिपलनी बोलवलं म्हटल्यावरती आई घाबरली, आई गेली. आई गेल्यानंतर प्रिन्सिपलनी, एडिसन त्यांच्या समोर नसताना प्रिन्सिपलनी सांगितलं की आमची शाळा एडिसनला इथून पुढे शिकवू शकत नाही, तो मेंटली चॅलेंजेबल स्टुडंट आहे, त्याची पात्रता नाहीये आमच्यासारख्या शाळेत शिकण्याची, त्याची पात्रता कुठल्या तरी गतिमंद मुलांची शाळा, त्या शाळेमध्ये त्याला नेऊन तुम्ही पाठवा. त्यानंतर आई घरी येते. आई म्हणते, काय झालं आई, तुला का बोलवलं होतं प्रिन्सिपलने? अरे बाळा, काही नाही, तू एवढा हुशार आहेस की तुझ्या लेवलची मुलंच तिथं शिकवायला, तुझ्या लेवलच्या शिक्षकच तिथं शिकवायला नाहीयेत, इतकं तुझं इंटेलिजन्स आहे. नको टेन्शन घेऊ बाळा, मी तुला पुस्तक आणून देते आणि मी तुला शिकवते. लहान एडिसनला फक्त आईनं काय सांगितलं, उलट करून सांगितलं की बाळा, तुझ्यामध्ये जी ताकद आहे त्या ताकदीच्या लेवलचे शिक्षकच त्या शाळेला आहेत, ते शिक्षणच शाळा प्रोव्हाइड करू शकत नाही. पण झालं असं बघा, त्यानंतर एडिसन मोठे होत गेले, आईनी शिकवत गेले, एडिसन मोठे झाले, बल्ब आज आपल्या डोक्यावरती आहे, त्या बल्बचा शोध कोणी लावलाय, तर त्या एडिसननी लावलाय. आणि त्यानंतर आई वारल्या,
काही वर्षानंतर आई वारल्या, जुना ट्रंक असतो, त्यात जुना ट्रंक एखाद्या एडिसनला एखाद्या माळ्यावरती असंच काहीतरी शोधत असताना सापडला. तो ट्रंक मध्ये ते लेटर होतं, जे लेटर त्यांच्या शाळेमधून आलं होतं की एडिसनच्या आईला, की असं असं तुमचा मुलगा चांगलं आमच्या शाळेत शिकू शकत नाही, तो गतिमंद आहे. पण आईचा दृष्टिकोन होता की माझ्या मुलाला गतिमंद म्हणायचं नाहीये, माझा मुलगा जगाला गती देऊ शकतो. इतकं टॅलेंट त्याच्यामध्ये. एका आईनं ठरवलं आणि आईनं एडिसन घडवला. खरं तर तुम्ही तुमच्या मुलांना काय सांगता, इथंच तुमच्या मुलाला 4 मार्क्स कमी पडले तर तुम्ही काय म्हणता, अरे हा कार्टच आहे, असंच आहे, याला काही जमतच नाही, याला ना याच्यावर खर्च करून आम्ही, म्हणजे आपण वाटेल तसलं मुलांसमोर बोलतो. पण त्याच्याऐवजी त्याला विश्वास द्या ना, त्याला तू कशामध्ये अव्वल आहे करून दाखव, तू त्याला चॅलेंजेस द्या. तुम्ही चॅलेंजेस देण्याऐवजी त्याला टोकत बसता, पण त्याची मानसिकता तशीच बनते, जसं तुम्ही बोलता तशीच बनते. एडिसनचं उदाहरण हे प्रत्येक पालकांपर्यंत एक सनसनीत चक्राक आहे, जी मुलं आपल्या पालकांना मार्क्स कमी आहेत म्हणून जर ओरडत असतील त्यांच्यासाठी. आणि आज मार्क्स महत्वाचे नाहीये. तुम्ही पालक आहे, तुम्ही कुठेतरी जॉब करत असाल, कुठेतरी बिझनेस करत असाल, खरंच त्या मार्क्सचा आणि जिथं जॉब करताय जिथं बिझनेस करताय त्याचा किती वेळ लागतो? फारच कमी. मी नाहीच्या बरोबर असेल असं म्हणजे माझं मत आहे. त्यामुळं ह्या गोष्टी कुठेतरी बघणं आज गरजेचं आहे. खूप करेक्ट बोललात सर तुम्ही. कारण की एक आईच असते की जी मुलाला पॉझिटिव्हली मोटिवेट करून पुढे घेऊन जाऊ शकते. एक्झॅक्टली. कारण डिसॅबिलिटीज तर प्रत्येकामध्ये आहेत, पण त्याच्यावरती फोकस न करता जर तुम्ही ऍबिलिटीज वरती फोकस केला तर नक्कीच हे खूप चांगलं जनरेशन घडेल. चालेल. सो सर, आता जर आपण रुरल एरियाबद्दल बोललो, गाव एरियाबद्दल, तर गाव एरियामध्ये काय चॅलेंजेस आहेत? आता समजा तुम्ही खूप छान गोष्टी सांगितल्यात की बाबा आपण ऍज अ दिशा कॅम्प थ्रू खूप चांगल्या गोष्टी करतोय. हो. डेफिनेटली. तर त्याचा उपभोग डेफिनेटली खूप घेतात लोक, नाही असं नाही. पण आता समजा गावाकडची सिच्युएशन आहे जिथं अवेअरनेस फार कमी, म्हणजे एका विद्यार्थ्याचं विश्व काय असतं, त्याचे आई वडील आणि त्याचे शिक्षक. बरोबर. बाकी गॅजेट आहे, डेफिनेटली आहे, बट तरी पण त्याला जवळ मोटिवेट करणारे हे 3 लोक असतात. आता पालकांची भूमिका काय, की बाबा आम्ही फी भरतो, आम्ही शिकलेलो नाही, तू तरी शिक किंवा तू तुझं बघ, तर तिथे तो विषय संपतो. उरले शिक्षक. तर मग सर तुम्ही मला सांगा की शिक्षकाची भूमिका काय पाहिजे? खरं तर म्हणजे पूर्वी शिक्षकांबद्दल जो आदर, रिस्पेक्ट होता तो आता खरंच राहिलाय का, अशी एक म्हणजे प्रश्नचिन्ह आहे या गोष्टी पुढे. कारण की शिक्षक पूर्वी एखाद्या समोरून एखाद्या रस्त्यावरून चालत येत असतील तर विद्यार्थी पटकन रोड बदलायचे, नाही गुरु आले, त्यानंतर मास्तर झाले, त्यानंतर सर झाले, आता सर समोरून आले तरी मुलगा बाजूला सरत नाही, म्हणजे इतकी ती बिकट अवस्था झाली. पण खरंच काही तळमळीचे शिक्षक आजही आहेत. रणजित डिसले नावाचे सर, यांचं मी मध्यंतरी ऐकलं. अगदी बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी मुलांना खूप इनोव्हेशन केले. त्यांच्याबद्दल तुम्ही युट्यूब करू शकता, सर्च करू शकता. सो असे खूप सारे शिक्षक तळमळीने आजही शिकवतात. शिक्षकांचा रोल हाच राहील की जो काही मुलाचा आरसा आहे तो आरसा त्याच्या आईवडिलांपर्यंत दाखवणं. मुलगा जो जसा तसा आहे, फक्त शाळेचं रेप्युटेशन खराब होतंय, मग शाळेला ऍडमिशन मिळणार नाही. आजकाल बऱ्यापैकी पालक आपल्या मुलांना माहित नाही पण चांगल्या दर्जा शिक्षणाचा देण्यासाठी म्हणून मोठ्या मोठ्या पैसे देऊन, खूप सारे डोनेशन्स भरून मोठ्या मोठ्या स्कूलमध्ये पाठवतात. पण ते स्कूलमध्ये शिक्षण देत असतील, इट्स ओके, काही हरकत नाही, तुमच्याकडे पैसे चांगले आहेत, तुम्ही चांगल्या गोष्टी देऊ शकताय. याचा अर्थ असा नाही की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आपल्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कूल आहेत त्या काही खराब आहेत किंवा तिथं खरंच शिक्षण दिलं जात नाही. आजही अशा कितीतरी गव्हर्नमेंटच्या स्कूल आहेत महाराष्ट्रातल्या अशा ठिकाणी की जिथं खूप चांगलं शिक्षण दिलं जातं. म्हणजे कुणालाही आपण नावं ठेवणं या ठिकाणी चुकीचं ठरेल, पण ज्या ठिकाणी फक्त पैशांच्या नावाखाली एज्युकेशन सुरू आहे त्या ठिकाणी मात्र थोडासा प्रॉब्लेम आहे. आता हे पालकांनी ओळखावं आणि आपल्या मुलांना तशा पद्धतीच्या, फक्त शाळेमध्ये दिखावा दाखवला जातोय का खरंच मुलांच्या करिअरसाठी काहीतरी ठोस पावलं उचलली जात आहेत हे बघितलं पाहिजे. खरं तर आता ते मुलांना मारत नाही, त्यामुळे मुलांना धाक राहिलेला नाही. आमच्या शाळेत आम्ही मुलांना मारत नाही, हा, हे असं सांगून ऍडमिशन घेतलं जातं. पण खरं तर आता तुम्ही आम्ही शिक्षकांचा मार खाल्लाय. म्हणजे मी तर अशा शाळेमध्ये होतो की जी आर्मी पॅटर्न स्कूल होती, म्हणजे अशा पद्धतीची स्कूल की जिथं आर्मीमध्ये जसं म्हणजे ट्रेनिंग दिलं जातं, जशी कडक शिस्त असते, कडक शिस्तीच्या शाळेमध्ये मी शिकलेलो आहे. त्यामुळं कडक शिस्त असल्याशिवाय जीवनाला दिशा मिळत नाही या मताचा मी आहे. एकतर तुम्ही स्वतःला शिस्त लावा, नाहीतर पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतरी शिस्त लावायला बसेल आयुष्यभर. अगदी जसं मी बेस्ट एक्झाम्पल देईल सर, दंगल मूवी, बरोबर. त्या मुलींना खरंच माहित नाही आयुष्यात पुढे बनायचं, काय बनायचं, कसं बनायचं.
त्या पालकांनीच त्यांना घडवलं. घडवलं. हो. आज ते त्यांच्या मुलाखतीत सांगतात की त्यांनी जे केलं ते करेक्ट केलं. Correct जसं केलं. तुम्ही शिस्तीचं उदाहरण Exactly. दिलं, तर हे उदाहरण घरोघरी बनले शिस्त पाहिजे. असलीच पाहिजे, कारण की कुठल्याही गोष्टीची सुरुवात शिस्तीशिवाय अपूर्ण आहे. बरोबर. तुम्ही खूप मोठे झालात फक्त मार्क्स वरती किंवा बाकीच्या गोष्टींवरती, आणि मोठे झालात, तुम्ही चांगले मार्क्स मिळवले, चांगल्या रँक मध्ये तुम्ही आलात, आणि परत जेव्हा खरोखर तुमचा इंटरव्ह्यू घेऊन तुम्हाला जॉब वरती एखाद्या मोठ्या पोस्टवर बसवलंय आणि तुम्ही डिसिप्लिन नाहीये, बरोबर. तर तुम्हाला तिथं टिकणं तुमचं अस्तित्व अवघड आहे. अगदी अगदी करेक्ट सर. सो आता आपण ह्या सगळ्या गुणांमधून जर आयडेंटिफाय केलं की समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याचं जे आपण म्हणतो लॉजिकल वगैरे खूप बेस्ट आहे, हा. तर अशा विद्यार्थ्यांनी पालकांनी त्या गोष्टी प्रॉपरली डेव्हलप करून पुढे जाण्यासाठी काय केलं पाहिजे? खरं तर DMIT टेस्ट आहे जे आपण करतो, आणि DMIT टेस्ट बद्दल तुम्ही सर्च कराच नक्की, कारण की DMIT टेस्ट जी आहे की ज्या माध्यमातून मुलांची जन्मजात इन्व्हॉल्व टॅलेंट्स करतात, इंटेलिजन्स करतात, त्या इंटेलिजन्स मध्ये कुठल्या टॅलेंटला त्याला जास्त स्कोप आहे, कुठल्या टॅलेंटच्या माध्यमातून तो त्याच्या आयुष्यामध्ये एक चांगल्या उंचीवरती पोहोचू शकतो, हा तुम्हाला एक मार्ग दाखवतो. तुम्हाला करायचंय नाही करायचं हा तुमचा अगेन तुमच्या आतल्या तुमच्या बिलीफचा, तुमच्या विश्वासाचा पार्ट आहे. पण तुम्ही जर त्या मार्गाने गेलात आणि तुमचं खरंच पॅशन लहानपणापासून त्या गोष्टींमध्ये असेल, आणि कधीही माणसाने ना पॅशनच प्रोफेशन बनवलं पाहिजे. उगीच पैसे मिळतायत म्हणून मी माझा भाषण चांगलं जमतं, माझं वक्तृत्व चांगलं आहे, पण पैसे मिळतायत म्हणून मी कुठेतरी क्लार्कचा सरकारी नोकरी जर मला क्लार्कची मिळाली तर मी ती केली पाहिजे का? त्यात मी समाधानी राहू शकेल का? भले पैसे 4 पैसे जास्त मिळतील कमी मिळतील माहित नाही, पण माणसाचं समाधानी राहणं महत्वाचं आहे. आजच्या काळात झालंय असं, प्रत्येक जण जॉबच्या, बिझनेसच्या, व्हॉटेव्हरच्या आपल्या आपल्या करिअरच्या पाठीमागे लागलाय, आणि अगदी 2 वर्षाच्या मुलाला सुद्धा डिप्रेशन आणि ताणतणाव येऊ लागले. मग दिशा कॅम्पमध्ये आमच्या जेव्हा ही मुलं येतात 3 दिवसांमध्ये ह्या मुलांच्या म्हणजे एवढा अभ्यास मी का बोलतोय, कारण की त्या मुलांचा अभ्यास केलाय. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 1300 पेक्षा जास्त मुलं आपल्याकडे आज दिशा कॅम्पच्या माध्यमातून आपण आपल्या हाताखालून गेलेले आहेत, आणि ह्या मुलांचं 3 दिवस त्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे एका कॅम्पमध्ये 100 विद्यार्थी असतात, आणि त्यामुळे प्रत्येकाशी इंडिव्हिज्युअल आमचा कनेक्ट होतो, आणि प्रत्येकाची मानसिकता अंडरस्टँडिंग करण्याचा एक पार्ट आम्हाला समजला, आणि त्यामुळं ह्या मुलांची मनं आम्ही ओळखू शकलो. ह्या मुलांना जे करायचं आहे ते पालकांना काहीतरी वेगळंच करायचंय. ही तफावत आजकाल कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते. त्यासाठी ती तफावत कमी करण्यासाठी मला वाटतं आपला दिशा कॅम्प या तिथं खूप छान हेल्प करेल पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे सरांना काय म्हणायचं की आता फॉर एक्झाम्पल विद्यार्थ्याचं एक लॉजिकल समजा फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिक्स मध्ये खूप आहे, पण तो त्याचे पालक म्हणतात की त्याला पायलट बनवायचं, बरोबर, ते पालकांचं स्वप्न आहे, बरोबर, ह्याच्या डोक्यात वेगळंच चाललंय, ह्याचा इंटरेस्ट वेगळाच आहे. मग ह्या केसमध्ये तुम्ही हेल्प करू शकता की एक्झॅक्टली ह्या केसमध्ये आम्ही सांगू शकतो की त्याचं लॉजिक चांगलं आहे. लॉजिक चांगलं आहे तर लॉजिकशी रिलेटेड कुठल्या फील्ड आहेत, पण तुम्ही पहा इंजिनिअरिंग आहे, इंजिनिअरिंग मध्ये परत आणि बऱ्याच स्ट्रीम आहेत, तुम्ही रिसर्च मध्ये जाऊ शकता, सायंटिस्ट या फील्डकडे जाऊ शकता, खूप साऱ्या गोष्टी ज्याचं लॉजिक चांगलं आहे. लॉजिक रिलेटेड तुम्ही सर्च करा, लॉजिक रिलेटेड कुठल्या स्ट्रीम्स ओपन होतात, त्या स्ट्रीमला तुम्ही जा. त्याचं फक्त करिअर होणार नाही तर तो समाधानी आयुष्य जगेल. करिअर म्हणजे काय? करिअर म्हणजे फक्त एखादा स्ट्रीम निवडणे, त्याचा अभ्यास करणे, त्यात अव्वल पहिला नंबर मिळवणे आणि त्यात चांगली नोकरी किंवा त्यात काहीतरी चांगलं काम करणे म्हणजे करिअर नाहीये. करिअर म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्ही पैसा तर मिळवताय, पण त्या पैशाबरोबर तुमच्या घरी येताना समाधान येतंय, बरोबर, हे म्हणजे करिअर आहे. म्हणजे तुम्ही ते आनंद घेताय त्या कामाचा, तुम्ही सॅटिस्फाईड आहेत. एखाद्याचं लॉजिक चांगलं आहे तर त्याला ते लॉजिक रिलेटेड ऍक्टिव्हिटीज केल्या, एखादी लिंग्विस्टिक चांगलं तर त्यानं भाषा रिलेटेड मध्ये त्याचं करिअर डेव्हलप केलं पाहिजे. आणि ज्याचं करिअर, ज्याचं पॅशन आहे ते पॅशन करिअर मध्ये रूपांतर होतं, त्यावेळी जगण्याचा आनंद, जगण्याचा दर्जा काही वेगळाच असतो. एक्झॅक्टली, जसं तुम्ही मगाशी बोलता 3 इडियट्स बद्दल बोलला, सो मग ते अगदी तंतोतंत एक्झाम्पल आहे. आणि एवढंच काय, सचिन तेंडुलकर यांच्या हातात 4थ्या वर्षी बॅट दिली, त्यांच्या हातात 4थ्या वर्षी हातात माईक दिला असता आणि गाव म्हणून सांगितलं असतं, कितीही प्रयत्न केला असता गाऊ शकले असते गाव, भले मी म्हणते क्लास वगैरे लावून गाऊ शकले असते, पण सचिन तेंडुलकर हा व्यक्तिमत्व क्रिकेटमध्ये ज्या लेवलला पोहोचलाय त्या लेवलला गायनात पोहोचू शकला असता का? सेम उलट लता मंगेशकर, लहानपणापासून गोड गळा त्यांना मिळालाय, आणि त्यामुळं त्या आज गाणं सम्राज्ञी म्हणून अखंड विश्व, अखंड जग त्यांना ओळखते. क्रिकेट खेळणारे खूप आहेत, पण क्रिकेटचा देव म्हणून आजही सचिन तेंडुलकर यांचंच नाव घेतलं जाते. का? कारण त्यांच्या आई वडिलांनी आणि महत्वाचा रोल त्यांच्या गुरुजनांचा, आचरेकरांचा रोल त्यात खूप फार महत्वाचा होता, आणि ते दिलं त्यांना त्यांच्या गोष्टी ओळखून त्यांना काय हवंय त्या गोष्टी पोहोचवल्या त्यांच्यापर्यंत.
अगदी करेक्ट सर. कारण गुरूंचा रोल फार महत्वाचा आहे. जसं आता आपलं बोलणं झालं, सर झाले, म्हणजे गुरूंचे सर झाले, खूप काही झालं. रस्ता बदलून मुलं जायला लागले. पण हां. मी आजही सांगेल, की प्रत्येक जी यशस्वी व्यक्ती आहे, इव्हन सर आहेत सगळे. सो ज्या लोकांच्या तोंडात अजूनही टीचर्सचे नावं आहेत, हो. भले त्यांना तेवढा वेळ नाहीये त्यांची भेट घेण्यासाठी, पण तेच लोकं त्यांच्याकडून शिकले. जसं आपण म्हणतो, की शिक्षण द्यायला पण शिक्षक जसा चांगला पाहिजे, बरोबर. तसं विद्यार्थी पण चांगला पाहिजे. तो तळमळीचा विद्यार्थी पाहिजे. तळमळीचा त्यालाही ती तळमळ असली पाहिजे. म्हणजे माझ्या बाबतीत मी उदाहरण सांगायला गेलो तर लहानपणी आजोबांनी मला भाषणाबद्दल त्यांनी मला पहिला सांगितलं, की "तू भाषण चांगलं कर. तुला भाषण चांगलं जमलं पाहिजे." ते आजोबांकडून आलेलं बाळकडू. त्यानंतर वडील माझे नाटकांमध्ये गाव लेव्हलला जे काही यात्रेनिमित्त नाटक होतं, त्या नाटकामध्ये आजही प्रत्येक वर्षी त्या नाटकामध्ये त्यांचा एक पार्ट असतो. ते करतात. माझे काका डॉक्टर जयानंद नलवडे हे त्यांनी खरं तर त्यांच्यामुळे स्टेज, त्यांच्यामुळे हिप्नोथेरपी काय आहे, त्यांच्यामुळं हे सगळं फील्डची मला ओळख झाली. खरं तर बाळकडू आपण जे म्हणतो, ते बाळकडू घरातूनच मिळतात. कारण की पहिले 1 ते 12 वर्ष जी जडणघडण होते, आपण त्या 1 ते 12 वर्षात जे काही बघतो, तसे आपण बनू पाहतो. त्यामुळे 1 ते 12 वर्ष पण महत्वाचं आहे. तिथं तुम्ही ऑब्झर्वेशन करत असता, मुलं ऑब्झर्वेशन करत असतात. मग त्यांच्या नजरेखाली, त्यांच्या ऑब्झर्वेशनला काय येतंय हे पाहणं पण खूप गरजेचं आणि खूप महत्वाचं आहे. त्यामुळं ही पालकांची भूमिका जितकी ते मुलांना काय दाखवतायत ती महत्वाची आहे, तेवढीच ते स्वतः कसं वागतायत हेही महत्वाचं आहे. अगदी करेक्ट. आणि आपण जनरली बघतोच, की आता समजा समर व्हॅकेशन सुरू आहेत. सो समर व्हॅकेशन म्हटलं, की फॅमिलीज बऱ्याच फिरायला जातात, तिकडे-तिकडे जातात. सो मलाही ॲक्चुअली ह्या गोष्टी आज कळाल्या सरांकडून. तर खूप फंटॅस्टिक आणि बेस्ट स्ट्रॅटेजीज आहेत. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या मुलाला त्याच्या करिअरमध्ये पुढे न्यायचं असेल, तर वेळ जाण्याच्या आधी जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या, तर बरोबर. डेफिनेटली त्या मुलाचं करिअर घडणार आहे. कारण आता सिंगल पॅरेंटची संख्या खूप वाढली आहे. हो. आता पहिल्यासारखे खूप मुलं, खूप मुली नाहीयेत. त्यामुळे जर तुम्ही सिंगल पॅरेंट आहात आणि जर तुम्ही खूप केअरफुल, तर हा पॉडकास्ट डेफिनेटली तुम्ही शेअर करा. खूप सगळ्या एक्झॅक्टली. लोकांना शेअर करा. कारण हे खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आहे. चालेल. सो आता सर मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे. कदाचित आउट ऑफ स्कोप असू शकतो. हां, हां. मला हे म्हणायचंय, की सर हे तर दिशा कॅम्प जे आहे ते खूप चांगली दिशा देते लोकांना. पण अशा लोकांचं काय त्यांची दिशा ऑलरेडीच भरकटली. खूप चांगला प्रश्न आहे आणि हे प्रश्न खूप वेळा खूप पालकांकडून आम्हाला आले, की खूप साऱ्या गोष्टींमध्ये प्रयत्न करून बसलो आणि हातात काय आलं तर हातात अपयश आलं आणि त्याचं डिप्रेशन आहे, त्याचा ताणतणाव आहे. खरं तर मी तसं बाय प्रोफेशनली क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट आहे. संमोहन उपचार पद्धतीने आपण खूप साऱ्या मानसिक विकारांवरती, मानसिक आजारांवरती आपण ट्रीट करू शकतो, ते आजार बरे करू शकतो. त्यामुळे हिप्नोथेरपीची मदत घेऊन आपण अशा लोकांना पहिल्यांदा स्टेबल बनवू शकतो आणि त्यानंतर हे बघा, एज इज जस्ट नंबर. माझे गुरु डॉक्टर विष्णू माने सर नेहमी म्हणतात, एज इज जस्ट नंबर. वय हा फक्त आकडा आहे, तो फक्त अंक आहे. ते तुमचं करिअर घडवत नाहीये. ते तुमचं करिअर करायचं की नाही करायचं किंवा तुम्ही कसे लागले पाहिजे हे ठरवत नाहीये. त्यामुळे 60व्या वर्षी सुद्धा कर्नल जे आहेत केएफसीचे, त्यांनी 60व्या वर्षी चालू केलं आणि आज केएफसी ब्रँड चिकन केएफसीचा आपण आनंदाने खातोय. त्याचबरोबर शिवाजीराव गायकवाड नावाचा एक माणूस रजनीकांत नावाने फेमस होतो आणि आज देवालयात पूजा केली जाते त्यांची. कधी सुरुवात केली? मला तर वाटतंय 30-40तच त्यांनी सुरुवात केली ना त्यांच्या आयुष्यात. त्यामुळे एज इज जस्ट नंबर. त्यामुळे ज्यांना वाटतं ना मी डिप्रेस्ड आहे, मी ताणतणावामध्ये आहे किंवा विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा किंवा गृहिणींमध्ये आज तर जास्त पाहायला मिळतोय आणि माझं आयुष्य फक्त चूल आणि मुली यातच गेलंय, मुलांची जडणघडण करण्यात गेलंय आणि आता मी काय करू, मला बाहेर पडायचंय, मला खबर बघायला यायचंय, मला कॉन्फिडंट बनायचंय. तर त्यासाठी आपण हिप्नोथेरपीच्या माध्यमातून त्यांचा कॉन्फिडन्स अजून वाढवू शकतो आणि त्यांना एखाद्या फील्डशी जर त्या अटॅच झाल्या कॉन्फिडंट अवस्थेमध्ये, मग त्या महिला असतील किंवा एखादा पुरुष असेल, तर डेफिनेटली त्यांच्या आयुष्याचं सोनं व्हायला काही हरकत नाही. ग्रेट. चालेल. सो सर आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती दिली. सो डेफिनेटली ह्या माहितीचा नक्कीच सगळ्यांना खूप फायदा होईल. चालेल. सो धन्यवाद सर.